मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे की सरकारने हिंदी सक्तीसंबंधीचे दोन्ही शासन निर्णय जी.आर. रद्द केले आहेत. डेस्क न्यूज मराठी, मुंबई. आता आपण जर बघितलं तर 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022 ला त्याचं इतिवृत्त कायम झालं. आपल्याला पाहिजे असेल तर त्या इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो. हे सही आपण ओळखता उद्धवजींची, म्हणून मी तुम्हाला दाखवतो. ठीक, या ठिकाणी उद्धवजींची सही आहे. जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातल्या चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात. आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतलाय त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याच्यावर सांगितलंय. त्याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो अहवाल स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा. त्याच्यामधल्या सगळ्या कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आपल्याकडे. त्यातले कोण कोण, म्हणजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही, पण काही नावं जी घेतली त्या नावांच्या बद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो अहवाल स्वीकारला. त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये. आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो तेव्हा एक विचार असतो, सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते. दुटप्पी भूमिका घेण्याचं काम, म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि मी त्याच्यात डिटेलमध्ये आता तरी जात नाही, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदयांनी तर ते सगळं अत्यंत त्याचे वस्तुनिष्ठ अहवाल तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यामुळे पत्रकारांना देखील आमची विनंती अशी आहे की फक्त तुम्ही जी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ अहवाल किंबहुना जे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तो काय होता याला देखील जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्यालाही तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. कारण त्यावेळेस या तिन्ही भाषा अनिवार्य होत्या आणि त्यावेळेस या मुलांवर कुठलाही ताण पडणार नव्हता असं त्यांचं मत होतं. परंतु आता आम्ही तर मराठी सक्तीची केली आहे. मराठी आणि हिंदी सक्तीची नाही ही भूमिका आमची स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि जेव्हा अनिवार्य शब्द होता तो पण आपण अनिवार्य शब्द काढून टाकला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही ते म्हणतात की मराठीची गळचेपी कधीच होणार नाही. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी आणि मराठी भाषा हे तर आपण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली. हे आपल्या सरकारचं काम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपण केलं. अनेक आता ते मी बाकी याच्यामध्ये जात नाही. आपण मराठी भाषेसाठी अखिल भारतीय तर मराठी साहित्य संमेलन असतं, पण विश्वातल्या मराठी लोकांना देखील आपल्या राज्यामध्ये आणून अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन देखील घेतलं. त्यामुळे मराठी बाबतीमध्ये आता जे कुठल्या कुठल्या शाळेत शिकतात त्यांनी आता मुख्यमंत्री महोदय बोलले त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. फक्त एवढंच आहे की तेव्हा ताण नव्हता. आता अंमलबजावणी करताना कुठला ताण त्यांच्यावर आला याचं देखील विश्लेषण होईलच. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठीला प्राधान्य, मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची नाही. आणि हे आता जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले दोन्ही जे रद्द आम्ही केले, आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केलाय. आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत ती तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. परंतु मुलांच्या हिताचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा आपली सरकारची भूमिका आहे.
आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठला इगो ठेवलेला नाही. ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली, अनिवार्य शब्द ताबडतोब आपण टाकला. आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलीही आडमुठेपणाची भूमिका सरकार घेणार नाही, घेतली नाही. आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही. इगो आम्ही कुठलाही निर्णय रेटून नेणार नाही. आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काही जात नाही, ते तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे, आमची त्यांची चर्चाही झाली, आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आणि लोकभावना जी आहे, जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, आम्ही नेहमी म्हणतो. आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. पूर्वी आमचं महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना, काय काय आदर केले, सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं, त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामध्ये मी जात नाही. पण जो निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या, मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल का बोंबा, ते याच्यासाठी ही त्याची अनेक उदाहरणं आहेत, पण मी आज ते देऊ इच्छित नाही. मी वेगळेपणाने ती सांगेन, सभागृहामध्ये देऊ. त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारलेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर भ्रष्टाचार